नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या माहितीवाला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तुम्ही आपल्या मागच्या HSRP नंबर प्लेट कशी मागवायची त्याची संपूर्ण सविस्तर माहितीच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप साऱ्या कमेंट मला मिळाल्या आणि त्या कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न होते. प्रश्न असे होते की काही जणांनी पेमेंट केलं, त्या पेमेंटची रिसिप्ट जनरेट झाली नाही, काहींचे पेमेंट फेल झालं, काहींकडे आरसी बुक नाहीये, काहींचं आरसी बुक हरवलं आहे. त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, असे खूप सारे प्रश्न होते आणि असेच काही 15 ते 20 प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे की जर तुमच्याकडे तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट तुमचं फेल झालं किंवा सक्सेसफुल झालं पण रिसिप्ट जनरेट झाली नाही, त्या केसमध्ये काय करायचं. तुमच्याकडे आरसी हरवली असेल, त्या केसमध्ये काय करायचं. तुमच्याकडे बाकीचे प्रश्न असतील तर त्या केसमध्ये तुम्ही पुढे काय करणार, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणारे जे व्हिडिओ आहेत आणि अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत भेटत राहतील. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण transport.maharashtra.government.in या ही जे आपल्याला HSRP बुकिंग साठी जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग साठी, त्या वेबसाईट वरती आलेलो आहे. आपण इथं HSRP फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जर बघितलेत, यामध्ये आपण बघू शकतो की वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत. त्यामध्ये आता एक एक प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे यामध्ये आपल्याला मिळून जाणार आहेत. पहिला आपण जो प्रश्न बघतोय की कोणत्या वाहनांना उच्च सुरक्षित जी क्रमांक HSRP प्लेट जी आहे ती बसवायची आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण अगोदरही सांगितलंय की 2019 1 एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत, ज्या व्हेइकल्स आहेत, त्यांना HSRP बसवणं बंधनकारक आहे. आता सीन असं आहे की HSRP नंबर प्लेट जी आहे 1 एप्रिल 2019 च्या नंतर जेवढ्या काही व्हेइकल्स आल्या त्यांना ऑलरेडी इनबिल्ट बसवण्यात आलेली आहे. परंतु जर काही गाड्यांना जर नसेल तर त्यांच्यासाठी आपल्याला त्याला अप्लाय करायचंय आणि अप्लाय करून आपल्याला तो HSRP नंबर प्लेट त्याची पण बुकिंग करून घ्यायची आहे. दुसरा प्रश्न जो वारंवार विचारला जातोय तो आपण बघू शकतो की HSRP जो आहे कोणत्या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करायची आहे. तर त्यासाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेलं आहे. त्यासाठी transport.maharashtra.government.in या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आणि तिथूनच आपल्याला बुक करायची आहे. नंबर 3 चा प्रश्न आहे मित्रांनो की वाहन मालकाने कोणत्या कंपनीकडून आपल्याला ही नंबर प्लेट लावायची आहे. तर याचं जे बघितलं आपण तर परिवहन मंडळाने याच्या 3 कंपन्यांचे वेंडर निघालेले आहेत, वेंडरशिप काढलेली आहे. त्याच्यामध्ये रोस्मॅट्रा सेफ्टी सिस्टम, रिअल मॅझॉन इंडिया आणि FTA HSRP अशा 3 कंपन्या आहेत आणि त्या तीनही कंपन्या या transport.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. या 3 पैकी कुठलीच कंपनी त्यासाठी नाहीये. चौथा प्रश्न आहे की इतर कोणत्या कंपनी जी आहे त्यातून आपण HSRP नंबर प्लेट मागवू शकतो का? तर त्याचं नाही. दुसरी कुठलीच कंपनी त्यासाठी नाहीये. आता काही जणांचे प्रश्न असे आहेत की HSRP नंबर मागवताना काही मोबाईल नंबर जे आहेत तो अपडेट असणं गरजेचं आहे का? तर त्यासाठी उत्तर आहे की नाही. तुम्ही कुणाचाही मोबाईल नंबर टाकू शकता. वाहन मालकाचा नंबर असणंच गरजेचं नाहीये. फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठी कुणाचाही नंबर टाकू शकता आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलरली फक्त अपॉइंटमेंट घेण्यासाठीच तो नंबर पाहिजे आहे. त्यानंतर HSRP नंबर प्लेट मागवण्यासाठी शुल्काचा भरणा जो आहे तो कॅश मध्ये करता येतो का? तर नाही. याचं फक्त ऑनलाईन पेमेंटच उपलब्ध आहे. तुम्हाला कॅश मध्ये ही सुविधा उपलब्ध नाहीये. 7व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो की एका जिल्ह्यात वाहन आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यात त्यांना HSRP नंबर प्लेट बसवता येते का? तर हो मित्रांनो. असं आपण बघू शकतो की बऱ्याच जणांनी काय झालंय की गाडी घेतली आहे मुंबईवरून, परंतु सध्या ती गाडी आहे संभाजीनगरला, पुण्याला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गाडी आहे. अशा केसमध्ये तुम्हाला त्याचं काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशनचं जो आहे रजिस्ट्रेशन नंबर तर मूळची जी आहे ती टाकायची आहे तुम्हाला. परंतु नंतर तुम्हाला जेव्हा फिटमेंट सेंटर निवडायचे, फिटमेंट सेंटर निवडत्या वेळेस तुम्हाला जे लोकेशन पाहिजे आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आता वास्तव करतायत त्या ठिकाणचं पिनकोड नुसार फिटमेंट सेंटर निवडायचं आहे. अशा प्रकारे हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बघू शकतो की 8व्या नंबरचा प्रश्न की RTO कार्यालयाची निवड कशी करायची.
त्यामध्ये बघू शकता की तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणीकृत आहे त्या कार्यालयाची निवड करावी लागणार आहे तुम्हाला, कारण नंतर ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणची निवड करावी लागते. आता नंतर परत येत आहे की पिनकोड नुसार फिटमेंट केंद्राची निवड कशी करावी. आता त्याचे काय करायचंय की वाहन मालकास याच्यामध्ये काय करता येतं की कुठेही नोंदणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही त्याच्या डिस्ट्रिक्टमध्ये नोंदणी असू द्या, तुम्ही कुठेही जर राहता तर तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही पिनकोड नुसार त्याची नोंदणी किंवा फिटमेंट करू शकता. आणि हे करताना तुम्हाला जवळचं जे फिटनेस सेंटर असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्यानंतर आहे की जुनी प्लेट जर असेल, जेव्हा आपण ही नवी प्लेट बसवताना जुनी प्लेट जेव्हा काढून टाकतो त्यावेळेस त्याच्यासाठी काही शुल्क घेतात त्या, तर नाही. जुन्या प्लेटसाठी तुम्हाला काही शुल्क लागणार नाहीये. नंतर आहे HSRP ब्रॅकेट बसवण्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागते का? नाही. हे तुम्हाला कंपल्सरी नाही. ब्रॅकेट तुम्ही बसवू पण शकता, नाही पण बसवू शकत. तुमच्या मनावरती आहे. फक्त HSRP नंबर प्लेट जी आहे ती बसवणं बंधनकारक आहे. ब्रॅकेट वगैरे जे आहेत ते बंधनकारक नाहीये. त्यानंतर 12वा प्रश्न आहे की माझ्या वाहनांना HSRP घरी बसून मिळेल का? तर घरी बसवण्यासाठी मी अगोदर सांगितलं तुम्हाला 2 पर्याय जेव्हा तुम्ही पेमेंट करता, पेमेंट करतेवेळी तुम्हाला 2 ॲड्रेससाठी 2 ऑप्शन येतात. एक होम डिलिव्हरी आणि दुसरा असतो फिटनेस सेंटर. फक्त होम डिलिव्हरी हा ऑप्शन जर तुम्ही चूज केला त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावं लागतं. ते अतिरिक्त शुल्क हे टू व्हीलरसाठी ₹250 असतं. सॉरी. टू व्हीलरसाठी ₹150 आहे आणि फोर व्हीलरसाठी ₹250 एवढं अतिरिक्त शुल्क तुम्हाला याच्यामध्ये प्लस GST अमाउंट होते. एवढं तुम्हाला शुल्क भरून तुम्हाला ही घरी सुद्धा मागवता येते. काही पर्टिक्युलर पिनकोड साठीच होम डिलिव्हरी उपलब्ध आहे, बाकीच्या पिनकोड साठी ते उपलब्ध नाहीये. त्यानंतर सोसायटीसाठी जर कंपनीच्या परिसरात याची बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहेत का? तर हो. जर तुमच्या सोसायटीमध्ये 25 पेक्षा जास्त लोक एकत्र आलेत आणि त्यांनी जर बुकिंगची सुविधा केली असेल, सोबत बुकिंग केलं असेल, तर त्यावेळेस मोफत तुम्हाला त्या ठिकाणी येऊन ते फिटनेस सेंटरवाले येतील आणि तुमच्या त्या पूर्ण ज्या गाड्या आहेत तर त्यांना HSRP नंबर प्लेट ही बसवून जातील. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क लागणार नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली, पण त्या ठिकाणी गेलो आणि त्याच्यानंतर फिटमेंट केंद्र जे आहे ते मला बदलून भेटेल का? तर हा पण खूप जणांचा प्रश्न आहे. तर यासाठी तुम्हाला अजून एक क्लिअर करतो की जर तुम्ही एकदा अपॉइंटमेंट घेतली किंवा एकदा एखादं फिटनेस सेंटर निवडलं तर तुम्हाला ते बदलता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करणार आहात त्याच वेळेस तुम्हाला बघायचंय हे कोणतं आहे आणि कोणतं नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की HSRP वितरक किती प्लेट लावून देतात आणि स्टिकर लावून देतात. आता त्यात असं आहे की टू व्हीलर असेल त्यासाठी फोर व्हीलर असेल तुम्हाला फ्रंटला आणि बॅकला असे 2 नंबर प्लेट भेटतात आणि सोबतच थ्री व्हीलर असेल तर एक स्टिकर भेटतं, कोड भेटतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बाकी भेटत नाही. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे की परिवहन मंडळाच्या वेबसाईट जे आपण काही अडचणी येत असतील तर त्याची काय करायचं आहे तुम्हाला. तर यामध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळ्या अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्हाला एजन्सी आहे, कस्टमर केअर नंबर आहे. ह्या ज्या 3 एजन्सी निवडून दिलेल्या आहेत, रोजमेटा असेल, रिअल मॅझॉन असेल आणि FTA HSRP सोल्युशन असेल. या 3 कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे. त्याचं तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट पण करू शकता, त्यांच्या कॉन्टॅक्टवर संपर्क करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा त्याचा ग्रीव्हन्स टाकायचा आहे, तुम्हाला तक्रार करायची आहे. त्याच्यानंतर तुमचा 17वा प्रश्न आहे की वाहन 4.0 प्रणाली जी आहे ती बंद झाल्यास काय करावे. आता तुम्हाला अशा वेळेस काय करायचंय की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी इंटरनेट आणि तांत्रिक अडचणी येत नाही त्याच ठिकाणी तुम्हाला शक्यतो जायचं आहे. नेटवर्क एरर येत असणाऱ्या ठिकाणी तुम्हाला शक्यतो जायचं नाहीये. त्याच्यानंतर आहे की लॉग इन करताना तुम्हाला काही अडचण आली तर काय करायचं. त्यावेळेस तुम्हाला पुन्हा लॉग इनचा प्रयत्न करायचा आहे, रिफ्रेश करायचं, कारण बऱ्याच वेळेस काय होतं सर्व लोक एकच सोबत येल्यामुळे काय होतं की ते सर्व डाऊन होऊन जातं, बस बाकी काही नाही. त्यानंतर काही रिशेड्यूल करता. आता एकदा पेमेंट केलं तर अपॉइंटमेंट मालकास परत नवीन अपॉइंटमेंट घ्यायची असल्यास किंवा रिशेड्यूल करायचे असल्यास त्यासाठी काय ऑप्शन आहेत का, असा प्रश्न खूप जण विचारतात. त्यामध्ये पुन्हा रिशूट करण्यासाठी निवड करण्यासाठी एजन्सीच्या पोर्टलवर तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जर परत काही कारणास्तव तुम्ही त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी नाही जाऊ शकला तर त्यासाठी पर्याय काय उपलब्ध आहे.
त्या दिवशी नाही जाऊ शकले त्यासाठी काय उपलब्ध आहे, तर उपलब्ध असं आहे की तुम्हाला परत त्या ठिकाणी एजन्सीच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती रिशेड्यूल करायची. त्यासाठी तुम्हाला 90 दिवसाचा कालावधी भेटतो. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची जी फी आहे तुमची, सपोज तुम्ही स्लॉट बुक केला, स्लॉट बुक केल्यानंतर त्या दिवशी जर तुम्हाला अपॉइंटमेंटच्या दिवशी वेंडरकडून मेसेज नाही आला तर काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे वेंडरच्या ठिकाणी. वेंडरच्या ठिकाणी जर तुमचा स्लॉट बुक असेल, तुम्हाला ते कागदपत्रे घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणून फिट घ्यायची आहे. परंतु तरी देखील जर तुम्हाला तिथून जर वापस पाठवण्यात आलं तर तुम्हाला काय करावं लागेल, पर्टिक्युलर कंपनीच्या वेंडरच्या त्यांना मेसेज न आल्यास त्यांना काय करायचं, आपल्याला आपल्या मंडळाच्या साईटवरती जायचे, परिवहन मंडळाच्या, आणि त्यावेळी आपल्याला ग्रीव्हन्सवर तक्रार नोंदवायची आहे. अपॉइंटमेंट ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर त्यांनी एचएसआरपी नंबर प्लेट नाही बसवली तर काय, आपण जर गेलो फिटनेस केंद्रावरती गेलो आणि फिटनेस सेंटर ते बंद असेल तर काय, वाहन धारकांकडून जे शुल्क आकारण्यात येतं त्याची पाटी करली, फीस घेतली आहे परंतु पाटीच बसून दिली नाही, नंबर प्लेट बसून दिली नाही, त्यावेळेस काय, तर त्या आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक पर्टिक्युलर डेट ठरवली आहे, डेट ठरवल्यानंतर एक स्लॉट ठरवला आहे 10 ते 11, 12 ते 1 किंवा असं 1 घंट्याचा आपण स्लॉट ठरवला. त्या वेळेच्या व्यतिरिक्त जर ते टाइम लावत असेल तर काय, आपल्याला काय करायचंय की मेन आपल्या ईमेल, हा जो ईमेल आहे परिवहनचा त्यावरती आपल्याला मेल करून तक्रार नोंदवायची. अशा केसमध्ये आपल्याला त्याचे प्रोसेस करता येते. त्या व्यतिरिक्त फिटनेस केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क, म्हणजे आपण गेलोत आणि जी फीस आहे, फीस की पेड केल्याच्या व्यतिरिक्त जर काही शुल्क मागत असतील त्यावेळेस काय करायचंय, तुम्हाला परत याच मेलवरती तक्रार नोंदवायची आहे. वेंडर किंवा उत्पादनाकडून त्यांच्या तक्रार आहेत मेलवरच्या, आपण जी तक्रार टाकली आहे तिचा रिप्लाय जर त्यांनी प्रॉपरली लवकर दिला नाही वेळेच्या आतमध्ये, तर त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस परत आपल्याला इकडं परिवहन महामंडळाच्या याच्यावरती तक्रार नोंदवायची आहे. आता त्यावेळेस अजून काय होतं की अजून एक प्रश्न आहे की जर तुम्ही फिटनेस सेंटरवर गेला, फिटनेस सेंटरवर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून चुकीची नंबर प्लेट तुम्हाला बसवून दिली, त्यावेळेस काय होणार, तर काही नाही, त्यावेळेस तुम्हाला फक्त ती ग्रीव्हन्स पोर्टलवरती आपल्याला तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतर नवीन एचएसआरपी जी प्लेट असणार आहे ती आपल्याला विनाशुल्क आपल्याला भेटणार आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण घेऊ शकतो. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि हेच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर येऊन देखील बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा जो पर्याय आहे एचएसआरपी FAQ या ठिकाणी जायचं आहे. इथून तुम्हाला PDF भेटून जाईल की त्याच्यामध्ये त्याचे प्रश्न आणि उत्तरं काय आहेत. एवढंही करून जर तुमच्याकडनं सोल्युशन झालं नसेल, तुम्हाला याचं पूर्ण समाधान झालं नसेल, तर आपण एक लाईव्ह सेशन घेऊ. लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि HSRP नंबर प्लेट बुकिंगच्या संदर्भात तुम्हाला असलेले प्रश्न चे समाधान आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून झाले असेल अशी मी आशा करतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या मित्रमंडळींना आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.